माझ्याकडे साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे। महानगरपालिकेच्या प्रामुख्याने मराठवाडा विदर्भाच्या 9 महानगरपालिकेमध्ये समन्वयक रूपाने मी आहे। आज चंद्रपूरच्या बैठकीमध्ये आमचे सर्वच नेते उपस्थित होते। माननीय सुधीर मुनगंटीवारजी, माननीय जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे चैनुभाऊ संचेतीजी, मदन येरावारजी, अशोकराव नेतेजी, आम्ही सर्वच बसलो होतो। एकंदरीत नगरसेवकांची जे उमेदवार आहे त्या उमेदवाराची बैठक घेतली। भाजपा शिवसेनेचा समन्वय कसा राहावा, उद्याच्या माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या रॅलीची तयारी, सोबतच निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याकरता शांतपणे त्या ठिकाणी कशी निवडणूक लढावी या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी चर्चा केली। सर्वांनीच उमेदवाराला मार्गदर्शन केलं आणि मला असं वाटतं 1-1.5 तासाच्या उमेदवाराच्या चर्चेमध्ये मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतात जिंकू। आमचे सर्व नेते एकसंघपणे आणि आमचे सर्व उमेदवार आणि भाजपा शिवसेना महायुती ही चांगल्या पद्धतीने लढेल आणि उद्याचा माननीय देवेंद्रजींचा जो रोड शो आहे त्या रोड शोच्या माध्यमातून चंद्रपूरचं संपूर्ण जनमत ढवळून निघेल आणि 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 महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे। देवेंद्रजींनी विकसित चंद्रपूरचाही संकल्प केला आहे। पुढच्या काळात महानगरपालिका निवडून आल्यावर मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आमचे सुधीर भाऊ, जोरगेवारजी, हंसराज अहिरजी, आमचे सर्व नेते जो चंद्रपूरच्या विकासाचा प्लॅन आम्ही तयार केला, जो आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, त्या प्लॅनवर आम्ही काम करू आणि निश्चितपणे चांगली महानगरपालिका या ठिकाणी येईल।